भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या टीमची या आठवड्याच्या सुरुवातीला घोषणा झालेली होती आणि त्या घोषणेनंतर आज या सगळ्या नव्या पदाधिकाऱ्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत बैठक पार पडत आहेत आणि या बैठकीसाठी सगळे पदाधिकारी जे आहेत ते दिल्लीच्या पक्षाच्या मुख्य कार्यालयात पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 10 वाजतापासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीसाठी म्हणजे 3 दिवसांपूर्वी खरं तर या बैठकीची घोषणा केली गेलेली होती। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन जे नव्याने नियुक्त केलेले सगळे पदाधिकारी आहेत म्हणजे पक्षाचे उपाध्यक्ष असतील, राष्ट्रीय सरचिटणीस असतील, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या बैठका खरं तर नितीन नबीन हे घेणार असल्याचं आपल्याला बघायला मिळते। 3 बैठका या पार पडणार आहेत। सगळ्यात पहिली बैठक सकाळी 10 वाजता सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते येणार आहेत आणि बैठकीमध्ये सदस्यांचा औपचारिक पद्धतीने परिचय करून दिला जाईल आणि आगामी काळामधील रणनीती यावरती खरं तर चर्चा होणार आहे। दुसरी बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण मोदी सरकारला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला कार्यक्रम करायचे आहेत त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं रूपरेषा जी आहे ती दुसऱ्या बैठकीमध्ये पार पडणार आहे आणि तिसरी बैठक संध्याकाळी 6 वाजता सगळ्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत नितीन नबीन हे घेणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। या बैठकीमध्ये कदाचित शेवटची जी तिसरी बैठक आहे त्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे कारण सकाळी खरं तर अमित शहा आता पश्चिम बंगालमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र या बैठकीमध्ये चर्चा सविस्तर पद्धतीने होणार आहे। बैठकीसाठी सगळे महामंत्री असतील, सरचिटणीस असतील, या सगळे पदाधिकारी पोहोचल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। आगामी काळामध्ये पक्षाचे असणारे कार्यक्रम असतील, पक्षाची रचना असेल, संघटनात्मक काही गोष्टी असतील, या सगळ्याच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। मागच्या काही काळापासून म्हणजे साधारणतः 7 महिन्यांपूर्वी नितीन नबीनांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली होती। त्यानंतर 7 महिन्यांना ही होणारी नियुक्ती झालेल्या सगळ्या नियुक्त्या आणि त्यानंतर होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे असंच आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।